आज आपण मोनर येथील नई बस्ती ह्या ठिकाणी आलेलो आहोत। रस्त्याच्या लगतच एक ट्रान्सफॉर्मर आहे। बघायला गेलं तर मोनरची ही जी लोकसंख्या आहे ती 10,000च्या वरती आहे आणि मोनरमध्ये एकूण ट्रान्सफॉर्मर हे 10 आहेत। इथे अंदाजे 15 ते 16 ट्रान्सफॉर्मर असण्याची गरज आहे, कारण ह्या ठिकाणी एवढी लोकसंख्या आहे। तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी छोटे हॉस्पिटल तर आहेत, तसंच मोठे हॉस्पिटल सुद्धा आहेत, बँक आहेत, दुकाने आहेत। तसंच बघायला गेलं तर माझ्या मागेच हा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे। हा ट्रान्सफॉर्मर नीट आहे, पण ह्या ट्रान्सफॉर्मरवर इकडचे कित्येक दुकानं, कित्येक हॉस्पिटल, कित्येक घरं ह्याच्यावरच अवलंबून आहे। 1.5 वर्षा अगोदर आमदार राजेश पाटील यांनी स्वतः महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रव्यवहार केलं होतं का मोनरसाठी 5 ट्रान्सफॉर्मर एक्स्ट्रा हवेत। हा पत्रव्यवहार करून सुद्धा 1.5 वर्ष उलटले असून सुद्धा अजूनही त्यांच्या पत्राची कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाहीये। महावितरण हे झोपलेलं आहे का, किंवा हा ट्रान्सफॉर्मर आहे त्याला काही झाल्यानंतर त्याला जाग येईल का आणि त्याच्यानंतर ते चालू करतील का? बघायला गेलं तर हा ट्रान्सफॉर्मरला काही झालं त्याच्यानंतर ते येणार आणि बसवणार का? ह्या ट्रान्सफॉर्मरवर कित्येक दुकानं आहेत अवलंबून, बँका आहेत, दवाखाने आहेत। ते झाल्यानंतर 2 ते 3 दिवस ह्याची जर काही झालं तर हे 2 ते 3 दिवस लाईट जाणार आणि ह्याचा सर्व परिणाम हा फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच भोगावा लागतो। जेव्हा आपल्याला लाईट बिल येतं त्याच्यानंतर जर आपण लाईट बिल 2 दिवसात भरलं नाही तर महावितरणाचे कर्मचारी येऊन लाईट बिल कट करतात। मग जेव्हा काही सर्वसामान्यांच्या अडचणी असतात तेव्हा ते का नाही सोडवत? जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही येतात, मग जेव्हा नागरिकांना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांची का दखल घेत नाही? असाच प्रश्न पडलेला आहे। जर ट्रान्सफॉर्मर 5 बसवायची गरज आहे, कारण एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा इथे 10च आहे, म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर ह्या ट्रान्सफॉर्मरला काय झालं तर ह्याचंच नागरिकांनाच ह्याची समस्या भोगावी लागणार आहे, कारण नागरिकांनाच अंधारात राहावं लागणार आहे। हेच एकंदरीत दिसतंय। मोनर या गावाची लोकसंख्या जवळपास 10,000च्या वर आहे। गुजरात मुंबई हायवेच्या जवळ असल्याने तसेच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे मोनर या गावाला फार महत्त्व प्राप्त झाले असताना येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्या दृष्टीने आवश्यक लागणारा वीज पुरवठा त्यासाठी 15 ते 16 ट्रान्सफॉर्मर असणे गरजेचे असताना फक्त ह्या गावाला अंदाजे 10 ट्रान्सफॉर्मर आहेत। याबाबतची सविस्तर माहिती अशी की मोनर येथील नई बस्ती या ठिकाणी रस्त्यालगतच एक ट्रान्सफॉर्मर आहे। त्या एका ट्रान्सफॉर्मरवर तिथले आजूबाजूचे दवाखाने, दुकानदार, रहिवासी, बँक यांना एकाच ट्रान्सफॉर्मरमधून लाईट कनेक्शन दिलं जात असते। त्यामुळे त्या ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात लोड येत असतो आणि त्यामुळे कधीही ह्या ठिकाणी काहीही होऊ शकतं। त्यामुळे 1.5 वर्षाच्या अगोदरपासून बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी महावितरणाला एक पत्रव्यवहार केलं होतं। मोनर या ठिकाणी अजून 5 ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत, पण अजूनपर्यंत याची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे मोनरचे जागरूक नागरिक बहुजन विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तौफिक घाची यांनी महावितरणाच्या गलथान व निष्क्रिय कारभार विरोधात आवाज उठवला असून त्यांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे की मोनर या गावासाठी ट्रान्सफॉर्मर अधिकचे बसवण्यात यावे। तर या संदर्भात मोनरचे महावितरणाचे कर्मचारी अक्षय पोळ यांना विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असून मोनर गावासाठी अधिकचे 4 ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले। परंतु विद्युत महावितरणाचा इतका निष्क्रिय गलथान कारभारामुळे त्वरित अधिकचे ट्रान्सफॉर्मर येणे गरजेचे असताना अद्याप पावतो न आल्याने मोनर वासियांना विजेच्या बाबतीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। त्यामुळे वीज सातत्याने जाणे, अनेक वेळा 10 ते 12 तास वीज न येणं हे नित्य नियमाचे झाले आहे। याबाबत त्वरित वाढीव विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून मोनर शहरवासियांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशीही मोनर वासियांकडून मागणी होत आहे। मोनरमध्ये काहीही समस्या असली तर मोनरचे जे जागरूक नागरिक असतात ते नेहमी पुढे येत असतात। आत्ताच आपण बघायला गेलं तर जो मस्तांचा रस्ता होता तो निकृष्ट दर्जाचा केलं होतं, त्याच्यानंतर आपल्यासोबत जे नागरिक आहेत त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जाग आली। म्हणजे जर नागरिकांनी जेव्हा काही समस्या असतात किंवा काही काम चालू असतं तर नागरिकांनी त्याची दखल घेतली नाही किंवा नागरिकांनी पाहणी केली नाही तर निकृष्ट दर्जाची थुकपट्टी लावण्याचे काम सध्या सरकार करतच आहे। तर आपल्यासोबत एक जागरूक नागरिक आहे, त्यांना नाव विचारूया आणि त्यांचं पद काय आहे ते विचारूया।
माझं नाव तौफिक गाची आहे. मी बहुजन विकास आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. ही एक समस्या आहे ट्रान्सफॉर्मरची, त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं सविस्तर आपण जाणून घेऊया काय आहे त्याबद्दल. हा जो मागचा ट्रान्सफॉर्मर जो आहे, या ट्रान्सफॉर्मरमध्ये एवढं लोड आहे का या ट्रान्सफॉर्मरमधून तुम्ही बघाल ना तर रईस आर्केड सोसायटी, आस्था हॉस्पिटल, TDC बँक, इंडियन बँक, सह्याद्री हॉस्पिटल, युसू कॉम्प्लेक्स बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर माऊली हॉस्पिटल, जेवढे मोठे जेवढे पण स्पॉट आहेत या ट्रान्सफॉर्मरने गेलेले आहेत. तर माझा महावितरणला एवढंच सवाल आहे तर तुम्ही आम्ही 5 ट्रान्सफॉर्मरची मागणी केलेली 1.5 वर्षापूर्वी, तर आम्हाला तुम्ही कशाला देत नाही? आमचा सवाल आहे. 1.5 वर्षापूर्वी 5 ट्रान्सफॉर्मर केलेले तर आम्हाला दिले असते तुम्ही. आज किती प्रॉब्लेम आहेत माहिती आहे का? आज सगळ्यांच्या जे मोठे लोक आहेत त्यांच्या घरी AC आहे, त्यांच्या घरी स्टॅबलायझर पण आहेत, तर त्यांना बरोबर ते भेटते. आणि जे गरीब आहेत त्यांच्याकडे पंखे आहेत तर त्याचे पंखे चढत नाही, चालू होत नाही, लाईट पेटत नाही. त्यांचं काय? आणि MSEB वाल्यांचे महावितरणचे लोक येतात आणि ते मग लाईट बिल नाही भरलं तर कट करायची गोष्ट करतात. हे कितपर्यंत योग्य आहे आणि कुठपर्यंत असं चालत राहणार? तुम्ही काम तर करायला बघत नाही. आता हे जे स्पॉट आहे मी दाखवतो तुम्हाला. हा जो स्पॉट आहे हे स्पॉट किती भयंकर आहे. याच्यावर कधी जास्त लोड आला आणि कधी गरमीमध्ये ना बाहेरून पण असं येतं लोड. आपण आत्ताच बघतोय का पालघरमध्ये आगीच्या घटना पण घडत आहेत. हो. त्याच्यामुळे जर कोणत्या पण गोष्टीवर लोड आला त्याचं काही ना काही होऊ शकतं. बघायला गेलं तर 100% हे ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्या आजूबाजूला वस्ती सुद्धा आहे किंवा काही आहे, म्हणजे ह्याची जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण आहे? कोण घेणार का याची जबाबदारी? कोण घेत नाही जबाबदारी. याच्यात मरतो तर फक्त माणूसच मरतो, सर्वसामान्य माणूसच मरतो. मग डायरेक्ट सांगतात आम्ही याचं इन्स्पेक्शन करू. इन्स्पेक्शन करण्यावर काय होतं त्याला? कोण नाही करत. 5 लाख रुपये देतात, 5 लाखांनी जीव येतो का कोणाचा परत? बरं, म्हणजे त्यांचं महावितरणाचं असं आहे का काही झाल्यानंतर आम्ही नुकसान भरपाई देऊ, पण जेव्हा आपला स्वतःचा माणूस गेल्यानंतर पैशांची किंमत म्हणजे काय आहे? पैशाची किंमत होते का? 5 लाखात कोणाला पैशामध्ये कोण तोलू शकतो का कोणाला? मी सांगतो ना, मी 20 लाख रुपये देतो, तो जीव परत द्या आणून. देऊ शकतो का कोण आणून? पैशामध्ये कोणाला तोलू नका. तुम्ही तुमचं काम आहे ना, तुम्ही व्यवस्थित करा. 1.5 वर्षापूर्वी जो पत्रव्यवहार महावितरणाला केला होता तरी पण झोपी गेलेलं महावितरण अजूनही झोपलेलंच आहे. जागा होण्याचं काही नाव घेत नाहीये. म्हणजे मुणरमध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतंय का, असाच प्रश्न आता पडत आहेत. तर जे मुणरचे जे ग्रामस्थ आहेत, जे सुजान आहेत, तेच नेहमी पुढाकार घेऊन जे मुणरमध्ये काही समस्या असतात ते नेहमीच सोडवत असतात. तर आता तरी तुम्ही महावितरणाला काय बोलणार? मी हात जोडून विनंती करतो का माझा हा जो कॉल आहे ते तुम्ही आमचे 5 ट्रान्सफॉर्मरची जी विनंती आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. आणि आमची जी विनंती आहे ना त्याला तुम्ही सहकार्य करून ते लवकरात लवकर ते लावावे आणि आमची जी विनंती आहे त्याला मान ठेवावा, ही नम्र विनंती. आता जे गरमीचे दिवस आहेत ते प्रत्येक गरमीचे दिवस आहे ते प्रत्येक घराला त्याची लाईटीची गरज आहे. आणि तुम्ही कंपनीला तर भरपूर लाईट देता, तर आमची काय का? आम्हाला काय? आम्ही कसं काय तुम्हाला काय पापीप केले का आम्ही? म्हणजे कंपनी पैसे देते, आपण पैसे देतो? आम्ही पैसे नाही देत का? आम्ही पण पैसे देतो ना. कंपनीला तर तुम्हाला 450 द्यायला लागते तर तुम्ही 460 देता. कंपनीची लाईट तर कधीच जात नाही. तुम्ही शुक्रवारी लाईट जाते ना तर शुक्रवारी जाते. आणि त्यांना तुम्ही लोड शेडिंग समजा करायची पण असेल तर तुम्ही फोन करून सांगता त्यांना का, म्हणजे आम्ही घालवतो लाईट. आम्हाला तर न विचारता तुम्ही लाईट घालवता. आपल्याला तर काहीच नसतं माहिती. आम्हाला तर माहितीच नसते. आणि आम्ही समजा पुढारी आहे म्हणून आम्हाला मेसेज येतो, बरोबर का ठीक आहे आम्ही लाईट घेतो असं, म्हणजे दुसरे गरीब माणसांना ते पण माहिती नसते. म्हणून मग हात जोडून विनंती आहे काय 5 ट्रान्सफॉर्मरचे ते ना काम लवकरात लवकर पूर्ण करावे, ही नम्र विनंती आहे. कारण की लोड जास्त आहे. गरीब माणसाला हैराण करू नका तुम्ही. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मुणर.